गेल्या 4-5 दिवस झाले की नाही आमच्या इकडे नुसता बारीक बारीक पाऊसच चालू होता आणि त्या पावसामुळे की नाही मी थोडा आजारी पण पडलेलो. खरं पण आज एकदा सगळं की नाही बरं झालंय. त्यामुळेच की नाही आता जाऊया म्हटलं, मळ्यातली की नाही राहिलेली सगळी कामं आवरून घ्यायचे. आता यातलं मग माझं पहिलं काम होतं ते म्हणजे सगळं औषध ते मारून घ्यायचं, कारण ह्या उन्हाचं कधी पाऊस होईल ते सांगता पण येत नाही. त्यामुळे की नाही सगळ्यात पहिला की नाही औषध तयार करून घ्यायचं म्हणलं. मग असं औषध तयार करून की नाही पंप आपला ह्यो पाठीवर घेतला आणि जसं बागेत जाऊन औषध मारायला चालू केलं की नाही तसं बरोबर 3 तासात की नाही टोटल 6 टाके औषध मारून की नाही संपवलं. आता मग हे सगळं काम झाल्यावर ना की नाही आणि मला जतला पण जायचं होतं. त्यामुळे तर सगळ्यात पहिला घरात जाऊन आवरलं आणि मग नंतर मी आणि दादा की नाही जतला निघालो. जाता जाता मग पेट्रोल टाकायसाठी की नाही आम्ही पंपावर गेलतो आणि तिथंच की नाही आपल्याला ओळखणार की नाही हे दादा भेटलेले. त्यांना मग असं थँक्यू देऊन म्हणून की नाही आम्ही डायरेक्ट कवठे मग काळतीन पोहोचलो आणि तिथनं मग आम्ही पहिल्यांदा उन्हाळा पार केला आणि पावसाळा पार केला आणि राहिला आपला हिवाळा, तो पण पार करून की नाही जत मध्ये येऊन पोहोचलो. तसं इथं आमचं काम होतं कागदपत्र काढायचं आणि ह्यालाच की नाही आमचं 2 तास गेलतं. पण जाऊ द्या, आता एकदाच की नाही काम तर झालेलं. तिथनं मग आणि उन्हाळा पावसाळा करून की नाही आणि डफळापूर मध्ये येऊन पोहोचलं, कारण इथं की नाही आपली भावासारखी मित्र पण आहेत. मग आता त्यांच्या सोबतच की नाही आम्ही नाश्ता करायला गेलो आणि मस्तपैकी असं कॉफी देऊन पिऊन की नाही नाश्ता पण केलं आणि मग बाकीचं थोडा वेळ थांबून देईन की नाही आम्ही आणि घरी निघालो. शेवटी मग आता तुम्ही पण जाता की नाही लाईक आणि फॉलो तेवढं करून जावा की.